आणि आता पण छान 3 टक्स आपलं कंप्लीट झालेलं आहे, 1 टक्स झालेलं आहे. आणि आता आपला आहे पुन्हा एकदा प्रिन्सेस कट मोठ्या मापासाठी. एक प्रिन्सेस कट मोठ्या मापासाठी करूया आणि एक नंतर डायरेक्टली कटोरी करूया. छातीचं माप आहे 34. 34चा चौथा 8.5, 9.5 आणि 10.5. उंची घ्या. उंची आहे 12.5 अधिक 1 13.5. गळ्याचं माप गळा मोठा पाहिजे म्हणून 2चा. शोल्डर छोटं पाहिजे म्हणून 2.5चं. बगल मात्र 34च्या मापासाठी 5.5 इंच. एक इंच. मग मोठं आहे ना, 32च्या पुढचं माप आहे, मग 1.5. आणि आता आपण गळा करून घेऊ. गळा जो आहे तो 5.5 अधिक अर्धा. चौकोनी करूया यावेळेस. गळा आपण पंचकोनी करूया. ठीक आहे, पंचकोनी नाही चौकोनी करूया. मुलींना थोडंसं हार्ड जाईल ते. आणि हा प्रिन्सेस कट आहे ना, चौकोनी पण चालेल. प्रिन्सेस कट आहे तर चौकोनी पण चालेल. काय करायचं, याच्या हाफ घ्यायचं आणि 1 इंच खाली यायचं. खाली आलं की अर्धा इंच बाहेर. असं तिरकं जोडा आणि असं तिरकं जोडा. पंचकोनी साधावाला. नंतर आपण बनवणारे प्रिन्सेस कट. इथे खाली या. छाती कितीची आहे, 34ची. म्हणजे किती, 3 आणि 4 म्हणजे 3.5च्या आसपास. उभं घ्या 3.5, आडवं घ्या 3.5. तिरकं घ्या. याच पद्धतीने याला प्रिन्सेस कट म्हणून जोडता येतं. हे इथपर्यंत होतं आणि उरलेला भाग आपण तिरका जोडला. जोडल्यानंतर थोडासा गॅप पण द्या. तसंच घेतल्यानंतर इकडे अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे, किंवा या साईडला 1 इंच तिरकस रेषा. आपण अगोदर पाठीचा भाग कट करून कापून घेणार असतो. म्हणजेच प्रिन्सेस कट. तुम्हाला पाठीचा भाग व्यवस्थित बनवता येतो, बरोबर आहे सगळ्यांनाच. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली प्रिन्सेस कट जो आहे तो कसा वाढवायचा तेच याच्यावर शिकून घेणार आहे. मग कसा वाढवायचा, पूर्ण नाही दिसत आहे. कट टू कट दिसते वाटतं ना. आणि हा जो प्रिन्सेस कट आहे तो 1 इंच इकडे घेतला, अर्धा इंच इकडे घेतला. जो अर्धा इंच इकडे घेतलाय तो अर्धा इंच इथे वाढवायचा, कारण तिथून कट होणार. पाठीचा भाग झालाय असं आपण समजूया आता. नंतर हा जो 1 इंच इथे कापणार आहे तो इथे वाढवा. असं तिरकस घ्या. त्याच्यानंतर प्रिन्सेस कट वाढवताना खाली या 1 इंच. त्याच्यानंतर तिरकस रेषा द्या आणि उरलेल्या भागाला खाली आणा 1 इंच आणि तिरकस रेषा द्या. हा तुमचा प्रिन्सेस कट पॅटर्न वाढलेला तयार झालेला आहे. आता आपण कापणारे प्रथम पाठीचा भाग तो तुम्ही बनवून घेऊ शकता. पाठीचा भाग मी याच्यावर डायरेक्ट कटिंग करणार आहे. पाठीचा भाग परत एकदा बनवून दाखवेल म्हणजे लक्षात येऊन जाईल कसं बनवायचं ते. याच्यातून सेकंड बगल कापताना असं पाठीच्या भागासाठी असं कापायचं असतं. डायरेक्टली हा भाग हा झाला वाढविलेला प्रिन्सेस कट. काल जो शिवला आपण तो कोणता होता, तो प्लेन प्रिन्सेस कट होता. आपला हा वाढविलेला प्रिन्सेस कट
आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जर अखंड प्रिन्सेस कट आपण शिवला तर तो कसा असतो. आणि हा असा दिसतोय. काय झालं? हा, दोघी बगल कापलेले, कारण फक्त पुढचा भाग आहे हा. आणि हा प्रिन्सेस कट आता असा दिसतोय. ठीक आहे, काहीच करायचं नाहीये, असाच ठेवायचा. हा अखंड प्रिन्सेस कट आपण शिकतोय. काल आपण कटिंग वाला प्रिन्सेस कट शिकलो, हा वाढवलेला पण अखंड प्रिन्सेस कट. इथे वाढलाय अर्धा इंच, इथे आपण फक्त टीप देणार आहे. आता आपण कपड्यावर कापूया. आणि मी काय केलंय, फक्त हा भाग आहे ना 1 इंच खाली करून ठेवला. इकडचा जो वाढवलेला आहे तो पण अर्धा इंच आणि हा असा आतमध्ये करून ठेवणार आहे. याला आखून घ्या. याचं सेकंड बगल माहिती मला, नाही तर तुम्ही डायरेक्ट बनवू शकता. आणि हा असा आखून घेतलाय. पाठीचा भाग कंप्लीट बाजूला ठेवा. तुम्हाला सगळा दिसावा म्हणून मी याला असा ठेवला. आता आपण पाठीमागे हुक आणि पुढे बंद कसा करायचा, तर दोघंही बंद बाजूला ठेवायचे आणि तोच गळा बनवूया. आहे तसा ॲक्युरेट जसा आहे तसा आखून घ्या आणि तसा आहे तसा कापून पण घ्या. याची जी फोल्ड केलेली पट्टी तिला इथं ओपन करा. अखंड प्रिन्सेस कट आहे तसा कापून घ्या. कट आणि इथे उरलेल्या जागेत आपण बाही बसवणार आहे. आता त्याला जसा आहे तसा कापूया. आणि हा अशा पद्धतीने पाठीचा भाग वेगळा, त्याचा टोक्स पण कापा, तो खालचा. आता बाही कापूया आणि बाही बनवूया. बाही बनवताना बाहीची उंची जी आहे ती 5 इंचची आहे, सॉरी 4 इंचची आहे. 5ची घेऊया. इकडे 3 इंच खाली या. छातीचा चौथा घ्या. 8.5 अधिक अर्धा इथपर्यंत. आतमध्ये 2 इंच. उरलेला भाग तिरकस. बाही फिटिंग घ्या. तिरकस रेषा द्या. याला असा शेप दिला आणि असा मधून दिला तरी ही पण बाही आपल्याला कापता येते. इथे तुमच्या खाली बाही कंप्लीट. आता आपण कापडावर कापून घेऊया आणि तात्काळ शिवण करणार. लेस लावायची नाही आपल्याला, कारण ते असं थोडंसं आपण त्याला प्रेस करून घेऊ. आणि हा असा ठेवला आहे, फक्त असं आहे की याला ओपन बाजूला ठेवलंय आणि याला बंद बाजूला ठेवलेलं आहे. तसंच कसं कापून घ्या, गळा कापू नका. दोरे निघतात तर थोडासा किंचित साईडने, पण आहे तोच आकार बदलायचा नाही. हा, ते पण कापू शकता. गळा कापायचा नाही. बाही कापून घ्या. उचला. आणि ही
सगळी कटिंग कंप्लीट झाली की आता बघणार आहे आपण याचं शिवण करताना काय करायचंय. प्रथम पहिला पार्ट घ्या. शायनिंग बघा, ही नाही, हे उलट आहे, हे चरचरीत आहे आणि हे जरा वेगळं वाटतंय. याला असं ठेवा, असं ठेवू शकतो. आणि आता आपण काय केलंय, फक्त हा गळा आहे जो त्याला सेप देऊन घेतलाय आणि आपण त्याच्यावर टिक मारून घेणार आहे प्रथम. आणि हा चौकोनी गळा जो आहे ना तो फक्त अस्तराचा कापून घेऊ. जर आपण पुढे पंचकोनी घेतलाय तर मागे चौकोनी छान दिसणार आहे. बॅक हुक काहीच करायचं नाही, याला पण असं ठेवा. एक एक पार्टला सेपरेट करून घेऊ. इथून अशी चेक्स मध्ये अशी सरळ आणि अशी, अशा 2 टिपा मारायच्या आहे. एक अशी आणि एक अशी. आणि अशी समोरासमोर ठेवूनच हा प्लॅन करायचा असतो की काय करायचे, कशी टिप मारायची. तर नाही तर मग एका बाजूची 2 व्हायला वेळ लागत नाही. अशी घ्या, अशी घ्या आणि अशी घ्या. आणि आपण आहे ना याला कैचे मारून घेतलेले आहे. मधला भाग कापून घेतलाय. आता पलटी करा. सगळं असं पलटी केल्यानंतर छान रेडी होईल. रेडी झालं की पूर्ण चेक्स टिपा लावा. म्हणजे अशी 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 टिप मारून घेऊ. या पार्टला टिप मारून रेडी. कापूया सगळं. इथे कैची मारा आणि हात घालून पलटी करा. असे दोन्हीही पार्ट. असं झालं की संपूर्ण टिपा द्या. संपूर्ण चेक्स मध्ये टिपा. पलट केलेला पार्ट असा दिसतोय, याला संपूर्ण डाब टिपा आणि पूर्ण टिपा. आणि हे असं छान झालं की आता याला ना महत्वाच्या टिपा द्यायच्या आहेत. त्या कशा द्यायच्या, तर इथून असं आता तुम्हाला एकावर जमलं ना तर दुसऱ्यावर छापून घ्या. तुम्ही प्रयत्न करू नका की हा असाच येईल म्हणून. ते मला जमतं म्हणून मी केलंय. मग आता काय करायचं, उरलेल्या भागाला असं स्केच बनवून घेतलं की अगोदर ना असं ठेवा. मी आता पिन लावून दाखवते. अशी टीप मारा. नंतर अशी टीप मारत 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 इकडे पण आणा आणि इथे पण टीप मारा. म्हणजे हा भाग असा वर येईल आणि टिपा मारून आपला रेडी होईल. आता आपण टीप मारून पाहूया कसं दिसतंय. इकडून अशी अशी. आणि हा पार्ट आहे ना, याला हा डाव्या हाताचा पार्ट आहे, याला अशी पट्टी ठेवा. अशी सरळ टेक मारा आणि आतमध्ये फोल्ड करूया. आणि खूपच सुंदर उभार असलेलं हे ब्लाउज आपलं रेडी झालंय. तुम्ही दोघीकडून बघू शकता की कसं दिसतंय. आणि हा असा उभार किती पण चेस्ट साईज जास्त असली तरी ती व्यवस्थित बसेल. आता फक्त खाली पट्टी करायची आणि पट्टी लावून फोल्ड करायचंय. इथे आपण आता पट्टी लावणार आणि फोल्ड करणार. अगोदर याच्या पट्ट्या पाहूया. याला जसं आतमध्ये फोल्ड केलंय तसं असं करा आणि असं करून आतमध्ये पूर्णपणे फोल्ड करून टिप मारा. डाव्या हाताची पूर्णपणे आतमध्ये करू शकतो आणि उजव्या हाताची आतल्या बाजूला लावून हुक अडकवण्यासाठी आता मी मात्र कॉटनची करणार आहे, कारण हा कपडा खराब आहे म्हणून. म्हणजे तेवढा काही कडक कपडा नाही. नाहीतर दोघं असतील तर तुम्ही दोघं अस्तर आणि हे कपडा लावू शकता. याला पण इकडे टिप मारूया. आणि याला मी अशी 2 इंचची पट्टी घेतलेली आहे. त्याला अशी फोल्ड करा. इथे सरळ लावा. सरळ लावून अशी करून डाब टीप द्या. नंतर पुढे हा पार्ट पूर्णपणे मध्ये आणि हा पार्ट जो आहे तो एक्स्ट्रा करून असं हुक घ्या. इथे घ्या, इथे एक हुक घ्या आणि लास्टला इथे एक हुक घ्या. 3 घेतले भरपूर झाले. हुक अडकवण्यासाठी असं करून करूया. हा पाठीचा भाग याला हाफ करूया. हाफ केल्यानंतर 5 इंच उभं करूया आणि तिरकस घेऊन टक्स देऊया. दोन्ही पार्ट छान रेडी. आणि हे असे हुक लावून अशा पद्धतीने दिसेल. आणि ही बाही आहे, हिला उचला अशी ठेवा समोरासमोर. याचा खरबरीत भाग आहे त्याच्यामुळे हिला परत अशी घ्या. इकडच्या बाजूला आणि इकडच्या अशी घ्या. का माहिती का, कारण हे दोघी सेम आहेत, प्लेन आहेत. खोल भाग समोर घ्यायचा किंवा उथळ समोर घ्यायचा. आता आपण घेतलेला आहे. याला खोल भागावर शायनिंग बाजू आहे, शिद्यावर सरळ खाली टिप मारा, सरळ खाली टिप मारा.
आणि हा पार्ट रेडी होऊन आपल्याकडे आलेला आहे. छान पट्टी लावली. आतमध्ये घ्या, डापटीप घ्या आणि टिप मारा, डायरेक्ट टिप मारा. आणि असे छान रेडी झाले की याला असं घ्या, असं घ्या, आतमध्ये घ्या. पहिले इथे किनारीला टिप द्या आणि संपूर्ण याला पूर्ण टिपा द्या, असं दोन्ही स्लीव्ज. आणि खूप सुंदर पट्टी लावून हा रेडी झालाय पार्ट. आणि आता आपण याला असं ठेवूया. याचा हा दुसरा पार्ट घेऊया, याला असं घेऊया. अगोदर किनारीला टिप द्या, शोल्डर पासून म्हणते, गळ्यापासून तिकडे, गळ्यापासून इकडे, म्हणजे असं धरायचा आणि असं धरून गळ्यापासून इकडे मारायचा. उरलेला भाग आपण कापून टाकणार आहे. जसं की असं ठेवायचं आणि इकडून इकडे आणि इकडून इकडे अशी टिप द्यायची. आणि छान शोल्डर जोडून झालं की याला पलटी करा. आणि मग आपण काय करूया, इथून परत टिप देऊन अर्धा इंच वर जोडूया आता. आणि आता आपण हे प्रिन्सेस कट साठी काय केलंय की खोल भाग इथे ठेवून बाही रेडी करून ठेवून घेतलेली. मग याला इथे ठेवा आणि बाही जोडायला सुरुवात करा. बाही जोडायची अशा पद्धतीने, अशी लावून बघायची. बरोबर लागते तरच लावायची. जर समजा बाही कमी असली आणि हे जास्त असलं तर मग याच्या टिपा मारून घ्यायच्या. आणि बाही जास्त, हे जर जास्त असलं तर हे याला टिपा मारायच्या. आणि बाही कमी पडत असली तर मग थोडी ओढून घ्यायची टिप मारताना. लावा आता अशी टिप मारून ओढत राहा. आणि आपण फिटिंग करूया. शिवून झालेले आहे, टिपा मारून झालेल्या आहे, शिद्यावरच टिपा मारलेल्या आहेत. कमर फिटिंग आहे 31. उरला फक्त इतकंच माप. अर्ध करूया म्हणजे फक्त अर्धा इंच. बाही फिटिंग ठेवा, असं ठेवा. फक्त अर्धा इंच इतकं दाबायचं आपल्याला. अर्धा इंच घ्या. इथे सेंटर गळ्याचं आहे. इथे घ्या छातीचा चौथा. किती छातीचा चौथा? 8.5 अधिक अर्धा घ्या. याला असं जोडा. बाही फिटिंग घ्या. बाही फिटिंग आहे 6 आणि 6 अशी जोडा. ही झाली तुमची ब्लाउजाची फिटिंग कंप्लीट. इथे पण तेच माप, छातीचा चौथा, 8.5 अधिक अर्धा. एकच टिपेवर ही फिटिंग कंप्लीट होणार आहे.